कम्प्युटर प्रोग्रामर आहात. तुमच्या कीबोर्डवर टाईप करत कम्प्युटरला काय करायचे आहे ते सांगत आहात. तुम्ही माणसाला समजेल अशा भाषेमध्ये इन्स्ट्रक्शन्स लिहिता, जसं की इंग्लिश किंवा जावा. पण कम्प्युटर इंग्लिश बोलत नाही हे तुम्हाला माहित आहे. त्याची स्वतःची 0 आणि 1 ने बनलेली लँग्वेज असते, ज्याला मशीन लँग्वेज असे म्हणतात. तुमची शब्द व चिन्हांनी परिपूर्ण असलेली भाषा कम्प्युटरला समजेल व तो पाळू शकेल अशी रूपांतरित तरी कशी होते बरं? इथे प्रोग्रामिंग लँग्वेज ट्रान्सलेशनचे काम सुरू होते. जसा ट्रान्सलेटर वेगवेगळ्या बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील दरी भरून काढतो, प्रोग्रामिंग लँग्वेज ट्रान्सलेशन माणसांना वाचता येणारा कोड आणि कम्प्युटरला समजणारा मशीन कोड यांच्यातली दरी भरून काढतो. हा एखाद्या विशेष ट्रान्सलेटर प्रमाणे आहे, जो माणसांना वाचता येणाऱ्या सूचना मशीन कोड मध्ये रूपांतरित करतो, ज्यामुळे कम्प्युटर तुम्हाला जे हवे आहे ते करून देऊ शकतो. आता या एक्सप्लेनेशनच्या आधारावर इथे एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिला आहे. डॅश हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्राम इन्स्ट्रक्शनचे रूपांतर करतो. आणि ऑप्शन्स आहेत युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर्स, लँग्वेज ट्रान्सलेटर्स, सॉफ्टवेअर. प्रत्येक ऑप्शन बद्दल चर्चा करूया व योग्य उत्तर शोधूया. युटिलिटीज ही सॉफ्टवेअर टूल्स आहेत, जी काही विशिष्ट फंक्शन्स आणि टास्क परफॉर्म करण्यासाठी डिझाईन केली आहेत, जसं की फाईल मॅनेजमेंट, डेटा कॉम्प्रेशन किंवा सिस्टीम मेंटेनन्स. युटिलिटीज कम्प्युटरवर विविध कामं करण्यासाठी गरजेच्या असल्या तरी त्या प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन्स मशीन रीडेबल कोडमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी वापरल्या जात नाहीत. डिव्हाइस ड्रायव्हर्स ऑपरेटिंग सिस्टीम व कम्प्युटरला जोडलेल्या हार्डवेअर डिव्हाइसेस मधल्या संवादाला सुकर करणारे प्रोग्राम्स आहेत. त्यांचे मुख्य काम प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन्स ट्रान्सलेट करणे नव्हे, तर हार्डवेअर फंक्शनॅलिटी सक्षम करणे आहे. लँग्वेज ट्रान्सलेटर्स प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला समजणाऱ्या व अंमलात आणू शकणाऱ्या भाषेत रूपांतरित करणारे महत्त्वाचे सोबती आहेत. हे ट्रान्सलेटर्स वेगवेगळ्या रूपात येतात, जसे कंपायलर्स, इंटरप्रिटर्स आणि असेंबलर्स. हे जावा, पायथन किंवा C++ सारख्या हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे कम्प्युटर प्रोसेसरला समजेल अशा लो लेवल मशीन कोडमध्ये रूपांतर करतात. सॉफ्टवेअर या शब्दामध्ये सॉफ्टवेअरच्या मोठ्या रेंज व ॲप्लिकेशन्सचा समावेश होत असला तरी लँग्वेज ट्रान्सलेटर्स हे एक प्रकारचे सॉफ्टवेअरच आहे हे नमूद करावे लागेल. मात्र सर्व सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करण्याच्या उद्देशाने बनलेली नसतात. त्यामुळे बरोबर उत्तर आहे लँग्वेज ट्रान्सलेटर्स. कंपायलर्स व इंटरप्रिटर्स सारखी ही टूल्स महत्त्वाची आहेत, कारण ते प्रोग्रामर्स कडून जावा किंवा पायथन सारख्या भाषेतले कोडचे कम्प्युटरला समजणाऱ्या व अंमलात आणू शकणाऱ्या भाषेत रूपांतर करतात. तुम्ही तुमच्या MSCITच्या पुस्तकात या विषयाबद्दल अधिक शिकू शकता.